तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा मिळाला. बघा, तुम्हाला पीक विमा मिळालेला आहे. तर आता अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी जाहीर ज्या ठिकाणी झालेली आहे. तर बघा, आता अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी प्रसिद्ध झालेली आहे. 2025ची नवीन यादी या ठिकाणी आज जाहीर झालेली आहे. बघा, अनुदान हवं आहे तर मग तुम्हाला हे काम करावं लागणार, तरच तुम्हाला या ठिकाणी जे काय अनुदान आहे हे तुम्हाला मिळणार अतिवृष्टीचं. बघा, तर या ठिकाणी संपूर्ण माहिती पहा. तर शेतकरी मित्रांनो, कोणकोणते जिल्हे आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कारण यादी देखील प्रसिद्ध या ठिकाणी झालेली आहे. बघा, आजची या ठिकाणी न्यूज आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विमा तुम्हाला मिळाला की नाही हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पीक विमा तुम्हाला 4 ते 5 हजार रुपये मिळाला असावा. तर बघा, तर आपण अतिवृष्टी आता किती हेक्टर मिळणार हे महत्त्वाचा प्रश्न आहे, ते देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग या ठिकाणी पाहूया की नेमकं अतिवृष्टीसाठी कोणकोणते विभागातील कोणकोणते जिल्हे या ठिकाणी मंजूर झाले आहेत. आता बघा शेतकरी मित्रांनो, तर या ठिकाणी एकूण नुकसान भरपाई किती शेतकऱ्याला मिळणार, आपण जास्त टाईम न लावता शॉर्टकटमध्ये अगदी पाहण्याचा प्रयत्न करूया. बघा, 2024च्या खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानासाठी बघा महाराष्ट्राने एकूण बघा 317.8 अब्ज रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. बघा, ही माहिती सरकारी सूत्रांनी या ठिकाणी दिलेली आहे. या एकूण रकमेपैकी आतापर्यंत 162 अब्ज रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत. म्हणजे की बघा, शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये काय पैसे आतापर्यंत जमा झालेले नाही, परंतु या ठिकाणी पैशाचे वितरण या ठिकाणी करण्यात आलेले आहे. म्हणजे की पैसे या ठिकाणी शेतकऱ्याला लवकरात लवकर मिळणार. आता बघा, या ठिकाणी अब्ज रुपये लवकरच वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी 10,000 रुपयांच्या आसपास या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे. बघा, पीक विमा खूप कमी मिळाला होता, परंतु नुकसान भरपाई 10,000 रुपये शेतकऱ्याला नक्कीच मिळणार. तर या ठिकाणी जिल्हे पाहून घेऊया कोणकोणते जिल्हे आहे आणि विभाग कोणकोणता आहे. आता बघा, जो काय विभाग आहे तो आहे नाशिक विभाग. तर आता बघा, नाशिक विभागात सुमारे 149 बघा 149.88 दशलक्ष रुपयांची नैसर्गिक आपत्ती मंजूर केले गेलेले आहे. या रकमेपैकी 2,760 लाख रुपये या ठिकाणी आधीच वितरित करण्यात आले होते. म्हणजे की या ठिकाणी बघा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही. तर बघा, 1200 या ठिकाणी 227 लाख रुपये या ठिकाणी अद्याप वितरित करायचे आहे. नाशिक विभागासाठी पण या ठिकाणी लवकरच उर्वरित रक्कम मिळण्याची या ठिकाणी अपेक्षा आहे. तर बघा, नाशिक विभाग पण याच्यामध्ये समावेश आहे. आता पुणे विभाग बघा, आता पुणे विभागासाठी या ठिकाणी किती रक्कम मंजूर केली गेलेली आहे. बघा, पुणे विभागासाठी सरकारने 282.99 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले गेले आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे की विभागात अद्याप पूर्ण रकमेची वाटप करण्यात आलेली नाही. पुणे विभागात अहिल्यानगर आणि पुणे बघा, पुणे विभागामध्ये अहिल्यानगर आणि पुणे आणि सोलापूर बघा जिल्ह्याचा समावेश होतो. या भागातील शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार आहे. म्हणजे की बघा, आपण प्रत्येक एक पण जिल्हा आपण सोडणार नाही, सर्व जिल्हे आपण या ठिकाणी पाहूनच घेणार आहोत. आता बघा, कोल्हापूर विभाग बघा, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश होतोय. बघा, या विभागासाठी एकूण 15 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी बघा 2.57 लाख रुपये आधीच वितरित करण्यात आले असून उर्वरित 12.61 लाख रुपयांचे वितरण लवकरच होणार आहे. म्हणजे की बघा, सातारा, सांगली, कोल्हापूर यांचा पण या ठिकाणी समावेश आहे नुकसान भरपाईमध्ये. आता छत्रपती संभाजीनगर बघा, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये या ठिकाणी जालना आणि बीड परिसराचा समावेश होतो. आता बघा, बीड जिल्हा पण या ठिकाणी आलेला आहे. या विभागासाठी 56 बघा 41 ते 8 बघा म्हणजे की लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे. बघा, त्यापैकी 118.46 लाख रुपये या ठिकाणी नुकसान भरपाई म्हणून अदा करण्यात आले असून 4.4 लाख रुपये अद्याप देणे बाकी आहे. म्हणजे की बघा, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये या ठिकाणी जालना बीड परिसराचा समावेश झाल्यामुळे या ठिकाणी तिथे पण या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. आता बघा, ही रक्कम मिळणार कधी ते देखील आपण पाहून घेऊ. लातूर विभाग आता बघा, लातूर जे काय विभाग आहे तिथं धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांचा समावेश होतो. पण इथे पण या ठिकाणी बघा, सरकारने 62 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत. आता बघा, अमरावती विभाग 62 लाख रुपयांची या ठिकाणी भरपाई मंजूर करण्यात आली आहे. आणि एक काम देखील तुम्हाला करायचं आहे, त्याशिवाय ही रक्कम तुमच्या खात्यावर जमा होऊ शकत नाही. आता बघा, यापैकी 3.6 लाख रुपये वितरित करण्यात आले असून उर्वरित 2.6 लाख रुपये लवकरच वितरित केले जाणार आहे. अमरावती विभाग बघा, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश होतो.
आता या ठिकाणी बघून घ्या नागपूर विभागासाठी 20 लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे। त्यापैकी 17 लाख रुपये आधीच्या ठिकाणी वितरण केले असून केवळ बघा 2 लाख रुपये वितरित करणे बाकी आहे। या विभागात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांच्या ठिकाणी समावेश होतो। आता बघा नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्याला काय काय फायदा होणार बघा। नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्याला या ठिकाणी फायदे काय होणार हे अगदी शॉर्टकटमध्ये आपण 1 मिनिटामध्ये या ठिकाणी पाहून घेऊ। या ठिकाणी बघा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या ठिकाणी आर्थिक संकटामुळे शेतकऱ्याला या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार, हा फायदा होणार हे आपल्या सर्वांना माहिती आहे। परंतु एक काम देखील जाणून घ्या, त्याशिवाय हा तुम्हाला जो काय नुकसान भरपाई आहे हे मिळू शकत नाही। आता आपण नुकसान भरपाईमध्ये कोणकोणत्या भागांमध्ये किती या ठिकाणी नुकसान झाले हे आपण पाहिलं। परंतु आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जाणून घ्या, अतिवृष्टी जे काय नुकसान भरपाईची जे काय यादी आपण आज पाहिलेली आहे त्यापैकी सर्व जे काय जिल्हे आपण आज सांगितलेले आहेत त्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 10,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। तर आता काही शेतकरी म्हणतील की आमचं शेत जे काय आहे ते 10 हेक्टर आहे, म्हणे नाही बघा 10 हेक्टर शेत आहे तर तुम्हाला काय 10 हेक्टर शेत आहे म्हणून काय 50 लाख रुपये मिळतील अशातली बाब नाही। कारण की बघा सरकार हे खूप कंजूस आहे, म्हणजे की बघा हे चुरून खाणारं सरकार आहे शेतकऱ्याला। त्यामुळं प्रत्येक जो काय शेतकरी आहे त्याला शेत 1 हेक्टरच्या वर किती असो त्याला या ठिकाणी 10,000 रुपये या ठिकाणी देण्यात येणार नुकसान भरपाई। तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आणि एक महत्त्वाची प्रोसेस देखील जाणून घ्या, ती प्रोसेस केल्याशिवाय शेतकऱ्याच्या खात्यावर 1 पण रुपया या ठिकाणी जमा होऊ शकत नाही। आता ते प्रोसेस या ठिकाणी जर सांगायची झाली तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वात महत्त्वाची या ठिकाणी बाब जर सांगायची जर झाली तर या ठिकाणी बघा पीक विमा, तुम्हाला पीक विमा किती मिळाला हा तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। कारण बघा काही शेतकऱ्याला आतापर्यंत पीक विमा जो काय आहे तो मिळालेला नाही, म्हणजे की बघा काही शेतकऱ्याला पीक विमा आतापर्यंत मिळालेला नाही, तर काही शेतकऱ्यांचा जो काय पीक विमा आहे तो रखडलेला आहे। ते देखील आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचा पीक विमा रखडलेला आहे की नाही। जर तुम्हाला पीक विमा मिळाला असेल 3,000 असो किंवा 4,000 असो तर मग कसली या ठिकाणी प्रश्नाची बाब नाही, परंतु काही शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही, ते देखील या ठिकाणी पाहणे महत्त्वाचे आहे। आता पीक विमा झाला, परंतु आता जे काय नुकसान भरपाई आहे हे तुम्हाला 10,000 मिळणार, परंतु बघा तुम्हाला एक महत्त्वाचे काम या ठिकाणी करायचे आहे, तर ते काम केल्याशिवाय तुम्हाला 1 पण रुपया या ठिकाणी मिळू शकत नाही। आता ते कोणते काम आहे ते देखील आपण या ठिकाणी एक नजर टाकून घेऊया। बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अतिवृष्टी नुकसान भरपाई नवीन यादी या ठिकाणी आज आपण पाहिली, परंतु बघा तुम्ही या ठिकाणी KYC केलेली आहे की नाही हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा। बघा KYC जर तुम्ही केलेली नसेल तर तुम्हाला पीक विमाही मिळालेला नसेल, परंतु बघा आता जर ती वेळ गेलेली आहे पीक विम्याची, आता नुकसान भरपाई जे काय आहे हे तुम्हाला मिळू शकते। त्यामुळे लवकरात लवकर KYC आणि आधार अपडेट, बँक अकाउंट जे काय आहे हे सुरू आहे की नाही हे एकदा तपासून घ्या, त्याशिवाय तुम्हाला ही रक्कम मिळू शकत नाही। तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट, धन्यवाद।